जाऊया पुढच्या बातम्यांकडे आणि बातम्या आनंदसरीच्या। महाराष्ट्रात आता आनंदसरींचा वर्षाव सुरू झालाय। पाऊस परतलाय बळीराजा, त्यामुळे सुखावलाय। पुण्याच्या जुन्नरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला, तर इकडे बुलढाणा हिंगोलीमध्ये तुफान पाऊस झालाय। कोकणात सुद्धा पावसाच्या जोरदार सरी बरसलेल्या आहेत। काही ठिकाणी अक्षरशः पाणी साचण्याच्या सुद्धा घटना पहिल्याच पावसात घडल्यात। गेल्या 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यामध्ये आता पाऊस येऊ लागलाय। राज्याच्या अनेक भागात 2 दिवसांपासून पावसानं हजेरी लावायला सुरुवात केली आहे। वरुणराजाच्या आगमनामुळे बळीराजासह सर्वच नागरिक आता सुखावलेले आहेत। पुणे, बुलढाणा, हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस बरसला। कोकणात सुद्धा आनंदसरींचा वर्षाव सुरू झालाय। पुण्यामध्ये जुन्नर इथं ढगफुटी सदृश पाऊस झाला। पहिल्याच पावसात शहरातले रस्ते जलमय झाले। संभाजीनगर, बुलढाण्यामध्ये पावसाच्या हजेरीनं शेतकरी सुखावला। या पावसामुळे आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येईल आणि पुढे वरुणराजानं अशीच कृपादृष्टी ठेवली तर रखडलेल्या पेरण्या आता मार्गी लागतील। ते राज्याच्या विविध भागामध्ये आता पाऊस वाढू लागलेला आहे। सध्या तरी पावसाच्या सुरुवातीच्या या सरी आहेत, मात्र काही काळानंतर पावसाचा जोर आणखी वाढेल आणि अर्थातच शेतकऱ्यांची चिंता आहे ती मिटेल। आपण पाहतोय ही 6 दृश्य पुण्यामधल्या ओतूर इथली ही दृश्य पहा। अक्षरशः गुडघाभर पाणी साचलेलं आहे रस्त्यांवर। बुलढाण्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा चांगलाच पाऊस बरसलेला पाहायला मिळतोय। हिंगोलीमध्ये सुद्धा पाऊस झाल्याने शेतकरी सुखावलाय। रत्नागिरीमध्ये सुद्धा पाऊस झाला। रायगडमध्ये झालेल्या पावसानं नागरिक सुखावलेले।